कारण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्यापूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सरसकट आम्ही 7/12 पुरा करू. शेतकरी रस्त्यावर उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणी यांनी कर्जमाफी केली, पण यांनी त्यामध्ये निकषमध्ये बसणार नाही म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी शेतकरी हटणार नाहीत. या ठिकाणी शेतकऱ्यांना गोळ्या जरी चालवल्या आणि जर सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर हिंगोली जिल्ह्यातला सर्व शेतकरी येऊन त्या ठिकाणी मरता व क्या न करता या अनुषंगानं मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये उड्या घेऊन त्या ठिकाणी जीवन संपवेल आणि या देशाला दाखवून कर्जमाफी नाही लाडक्या बहिणीचे 1500 हल्ले जरासे थांबा. मग आम्हाला फोन लावतात की नाही आमचं असं झालं, जरासे थांबा, रस्ता रोको करावा लागते, मोर्चा करावा लागते, थांबा, बियाण्यावाले थांबा, थांबा. आपलं रस्ता रोको तुमच्या म्हणण्यानुसारच केलेला आहे. तुम्ही जेव्हा म्हणले आपल्याला असं करावं लागते म्हणून आपण त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो. बरोबर आहे का चूक आहे? शेतकऱ्यांच्या गायगोठ्याचे कुशलच्या बिना खाणाऱ्या या व्हिडिओचं करायचं का? करायचं का? अरे एसी बसून काजू बदाम खाणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्याचं करायचं का? शेतकऱ्याला फसवणारा फडणवीस सरकारचा, हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा, या हिंगोलीमध्ये घरकुलाचे हप्ते थांबवणाऱ्या कर्जमाफी, शेतमजूर एकजुटीचा, शेतकरी शेतमजूर एकजुटीचा, शेतकऱ्यांना सरसकट गाडी फुटलं ते जबाबदार त्याची राहिला साईड हमसे डरती है शेतकरी शेतमजूर एकजुटीचा, नागरिकांना घरकुलाचे हप्ते, नागरिकांना घरकुलाचे वाळवाण्यात